गुड आफ्टरनून फ्रेंड्स. जसं की तुम्हाला माहितीच असेल, मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही जे पोर्टेबल गॅस स्टोवचं जे अनबॉक्सिंग रिव्ह्यू केलं होता, त्याच्यात आम्ही सांगितलं होतं की आता आमची नेक्स्ट ट्रिप जी असणार आहे डिसेंबरमध्ये 7 डिसेंबरला, आता आम्ही कूर्गला निघालो आहे. आणि आत्ता वाजलेत दुपारचे 2:15. ॲक्च्युली उशीर झाला एक साधारण तासभर. मला ॲक्च्युली कामं खूप होती. आत्ता पण मी गाडीत काम थोडंसं करणारे आवरणारे कामं थोडी ऑफिसची, सो दॅट पुढचे 4 दिवस मला कुठलं डिस्टर्बन्स नको आहे ऑफिसचं. आणि खूप एक्सायटेड आहोत. कूर्गला आम्ही फर्स्ट टाईम चाललो आहे ना. कामत रेस्टॉरंट आपल्याला मिळेल. ते कामत रेस्टॉरंटपाशी आपला प्लॅन आहे की तिकडे आपल्याला थांबायचं आहे. पण लेट्स सी, अराउंड 11-12 वाजेपर्यंत ड्राईव्ह करायचं आहे आपल्याला. आणि 11-12 नंतर जो चांगला स्पॉट दिसेल तिथे आपण थांबणार आहोत. यावेळेला फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करणार आहोत आपण की हॉटेल नाही घेणार आहे. आधीचा जर व्हिडिओ बघितला असेल ना, आपण गेलो होतो कास पठारला, तर इथे ना 2 तास अडकलो होतो आपण या रस्त्यावरती. 2 तास. आता आपला जो रूट आहे ना बँगलोरपर्यंत, म्हणजे अगदी हुबळीच्या पर्यंत आपल्याला बँगलोर हायवे आहे. आणि बँगलोर हायवे हुबळीनंतर आपल्याला अजून पुढे अराउंड आहे ना 5 बट 50-60 किलोमीटर नंतर परत एक फाटा आहे. त्या फाट्यावरनं आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. फुल करा. किती आहे डिझेल आपल्या इकडे? इथे फुल करा. इकडे डिझेलचा रेट जो आहे ना तो आहे 92 रुपीज 58 पैसा. आणि मी त्यांना सांगितलं आहे मेक इट फुल. सो आपण फर्स्ट टाईम बघणार आहोत नवीन गाडीला आपल्याला किती फुल होतं आहे. तो 0 आहे. ओके, चालू करा. तो लेट्स सी किती बसते गाडीमध्ये. 50 लिटरची टाकी आहे, सो किती असेल काय माहिती. सेन्सर लागले भरा ना थोडासा अजून. आता काय करा, 37 आहे ना, हे 40 लिटर्स करा बघा, म्हणजे तिथलं फक्त ड्रॉप नाही झालं पाहिजे. ओके, तो आता आपण फुल झालेलं आहे ऑलमोस्ट इकडे. आणि 38 लिटर्स भरलेले आपण 3518 रुपीजचं. 753 किलोमीटर्स. आत्ता आपण 38 लिटर्स भरलं. 3500 रुपीजचं आलं. पुण्यापेक्षा 4 रुपयांनी स्वस्त आहे. सो अभी देखते आहे की 753 म्हणजे हे तर सिस्टम दाखवत आहे. तर आय एम शुअर इकडनं तुम्ही 100 किलोमीटर अजून ॲड करू शकता. पण आय एम शुअर 800 किलोमीटर्सपर्यंत आता काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. फायनली आपण आता मेन रोडला लागलेलो आहोत, म्हणजे डिझेल वगैरे भरून. सो आता कुठे आपल्याला स्टॉपेज नाही आहे. आणि आता वाजलेले आहेत 4:25 PM. आता आपण कोल्हापूरला गेल्यानंतर एखादा चहा वगैरेसाठी हे करूयात. बाय द वे, आपण एक तुम्हाला मी व्हिडिओ मागचा बघितला जर तुम्ही असेल ना, आपण एक नवीन गोष्ट ऑर्डर केली होती. बिकॉज आपण या ट्रिपला चाललो आहे, त्याच्यामुळे मध्ये आधे थांबून चहा कॉफी करण्यासाठी मी एक गॅस स्टोव घेतलेला आहे. ओके, हॅन्स कंपनीचा. आणि त्याचा मी रिव्ह्यू बनवलेला आहे. तो व्हिडिओ मागे आहे. ओके, या व्हिडिओच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो तोच आहे. तो सुंदर प्रोडक्ट आहे ते. तर ते प्रोडक्ट पण आज रात्री आपण वापरणार आहोत. गाडी लावून तिथे मॅगी, ऑमलेट, ब्रेड, आपण चहा कॉफी हे सगळं तिकडे करणार. जे लागतं ते बेसिकली तिकडे करायचं असा प्लॅन. फायनली आपण थोडासा ब्रेकसाठी थांबलो आहे. मी आधी ठरवलं होतं की आपण कोल्हापूर नंतर थांबू, पण स्वाती काम करते ना, माझ्या गाडीमध्ये म्युझिक वगैरे पण नाही आहे. तर मी फक्त ड्राईव्ह करतो आहे. म्हटलं जरा आता फ्रेश होत. सो आपण घरातनं आणलेल्या चहा आणि मस्तपैकी पुऱ्या. तर मी तुम्हाला दाखवतो गाडीचा सेटअप. कंप्लीट गाडी पॅक आहे आपली. ओके, सगळे पॅक झाली गाडी. इकडे सगळ्या वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत. ओके, आणि भरपूर जागा आहे तरीसुद्धा गाडीमध्ये. सूटकेस आहे, त्याच्यामागे बॉक्सेस आहेत. ओके, आणि जॅकेट्स लावलेत. आपल्याला थंडीमध्ये चाललो आहे आपण. तर चला आपण पुरी आणि चहा मस्तपैकी खाऊयात आता. स्वातीच्या आईनी म्हणजे सासूबाईंनी आम्हाला मस्तपैकी गाजराच्या पुऱ्या करून दिल्या होत्या. तर चहा आणि गाजराची पुरी 2-3 पुऱ्या खाल्ल्या मस्त गरम गरम चहा थर्मासमधला. बाय द वे, गाडीचा सेटअप जर तुम्हाला बघायचा असेल ना की कॅमेरा कसा लावला आहे मी, तर गाडीमध्ये आता हे चेक करा. आपला इकडे गोप्रो लावलेला आहे. त्याला माईक सेटअप पण केलेलं आहे. रोडचा माईक आहे याला. ओके, मी आता जे रेकॉर्ड करतोय ते सोनी ZV-1 कॅमेरामधनं करतोय हे फुटेज. आणि ड्राईव्ह करताना जे फुटेज असेल, जे तुम्ही ड्राईव्ह करताना बघताल, रस्ता जो बघणार आहात ना, तो गोप्रोमधनं शूट होतोय. घोडा आहे, घोडा, ॲब्सोल्यूट घोडा आहे. ॲक्सिलेटरवरती पाय ठेवला ना की गाडी हायवेला अगदी 80-90 म्हणजे पटकन कळत पण नाही आपल्याला 100 कधी गाडी टच करते. लगेच कंट्रोलमध्ये आणावी लागते. अप्रतिम डिसिजन झालं यार आमचं ही गाडी घेऊन. मी तुम्हाला सांगतो, सॉलिड गाडी आहे, सॉलिड. आणि गाडीला आहे ना चकचकीत ठेवलं ना आपण की डबल लुक येतोच लोकांचा. बऱ्याच जणांचं लगेच वळून बघतात. ते बघतात अरे ही कुठली गाडी आहे, कारण
निओ आहे ना जास्त दिसत नाही. ओके, आणि मग ते मागणं बघतात गाडीचं, आपल्या स्टेपनीवरती बलेरोचा जो लोगो जो आहे ना लिहिलेला आहे ते बघतात, आणि मग त्यांना कळतं की अरे बलेरोची निओ आहे. जो घाट आहे तो सुरू झाला आहे आता. या घाटात सुद्धा ट्रॅफिक नसेल त्यांना पटकन गाडी जाते, ट्रॅफिक असले तर मग खूप वेळ लागतो. ॲव्हरेज अजूनसुद्धा 16.3 दाखवतोय मला, विच इज नॉट बॅड ॲक्च्युली. 16.3 इज नॉट बॅड. 42 गेला मागे, किरकोळ कावळा. आपण जेव्हा कासला गेलो होतो ना त्यावेळेला पावसाळा होता आणि इथे ॲब्सोल्यूट धुकं होतं. ऑफकोर्स आता थोडी थोडी थंडी आहे, पण त्यावेळेला मस्त अगदी काहीच दिसत नव्हतं. तो व्हिडिओ बघा तुम्ही. कास तर ब्युटिफुल आहेच आहे. असं मोकळा असलं ना घाट तेव्हा वाटत नाही काय, गाडी पटकन काढता येते. कुठला तरी आय थिंक कुठे आलोय बरं, कराड. ओके, आपण कराडला आलेलो आहोत आणि भरपूर गर्दी आणि रस्त्याचं काम आहे ना गेले 15 किलोमीटर एवढंच चाललंय. माय गॉड, खूपच म्हणजे हे पत्रा लावलेला बाजूला कंटिन्यूस असंच आहे. 15-20 किलोमीटर झाले. Continue on Kale Pachwada Road for 3 kilometers. ओके, मी आता कॅमेरा सेटिंगमध्ये आहे ना ISO थोडासा कमी केलेला आहे आणि ISO प्लस मी 1600 केलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं फुटेज चांगलं येतं आहे. आणि बिटरेट मी हाय ठेवला आहे जरासा. बिटरेट हाय ठेवल्यामुळे पण कॅप्चर चांगलं होईल. सो लेट्स सी. मी एक्सपेरिमेंट फर्स्ट टाईम करतो आहे, पण जर सक्सेसफुल झाला तर मग हे सेटिंग जरा मला चांगलं वाटतं आहे, कारण एकदम सडनली ब्राईटनेस वाढला आहे. ओके, आपण कोल्हापूरला पोचलेलो आहोत आणि वाजलेले आहेत 8 o'clock. 7:58 दाखवतो इकडे आपल्याला. आणि ॲव्हरेज जर तुम्ही बघितला ना तर इट इज शोईंग 19. ओके, आणि स्वाती इकडे नेटफ्लिक्सवरती कुठला पिक्चर आहे हा? आर्चीज. शाहरुख खानचा मुलीचा जो पिक्चर आहे, काय नाव आहे तिचं? सुहाना खान. ओके, तिचा मूवी आता चालू आहे नेटफ्लिक्सवरती. सो वी जस्ट रीच्ड कोल्हापूर. म्हटलं अपडेट करावं. 8 वाजले, पण रस्ता खूपच खराब है यार. सो अभी हम लोग एक्चुअली आ गए हैं एक नई जगह के ऊपर. म्हणजे इकडे ना ते नवीन झालेलं इकडे आहे. तर मॅकडॉनल्ड्स पण झालं आहे, इथं क्या CCD आहे, ते कोल्हापुरी थाळी आहे, आईस्क्रीम्स आणि बरंच काय 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 काय. अरे मस्त केले रे, खूप काय मस्त स्पॉट आहे हा. बघ खालती लाईन मॅकडॉनल्ड्स आहे. केवढा मोठा स्पॉट केला आहे इथे यांनी. सुंदर स्पॉट केला आहे, खूपच छान, मस्त केलेलं आहे. वॉशरूम पण आहे, टॉयलेट. नाईस प्लेस यार, मस्त आहे. तिथे एक दिवस थांबू शकतो आपण. वॉशरूम्स वगैरे आहेत ना आतमध्ये तिथे, ॲब्सोल्यूट क्लीन आहेत यार, खूपच सुंदर. आणि रेस्टॉरंट्स पण इतके आहेत ना, इतके रेस्टॉरंट्स आहेत इकडे. मला जे माहिती असलं असतं ना, मी असा प्लॅन केला असता की आपण उशिरा निघालो असतो यार, आणि इथे बरोबर थांबलो असतो आपण रात्री, आणि आपण मग सकाळी निघालो असतो 3, 3:30, 4 वाजता. अजून एक गोष्ट मला अपडेट करायची आहे की इकडे आता आपण मसाला डोसा मागितला एक आणि रवा डोसा मागितला, तर इथे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, ऑब्वियस आहे. तर या दोघांचे म्हणजे मसाला डोसा आणि रवा डोसा याचे झाले 260 रुपीज. मसाला डोसा मागवला आहे मी. आणि तू काय मागवलं आहेस? रवा ऑनियन डोसा, प्लेन रवा ऑनियन डोसा. तुमचं नाही आणलं तू? मस्त. सगळ्या बाहेर ठेवलेलं ट्रेन्स आणि मुलांसाठी, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एकदम मस्त जागा आहे. आणि मागे हे बघा, इथे जर का मोठी फॅमिली असेल तर यू कॅन स्पेंड योर टाइम हियर एज वेल. समोर गाड्या पार्क्ड आहेत. यस बेटा, हम लोग यूट्यूब पे डालते हैं सर. आपका द ओपन रोड.
सर आपका वीडियो का नाम क्या है? द ओपन रोड चैनल का नाम आपको डालूंगा मैं अभी वीडियो में. तो हा आहे इकडचा हायवे आपला मेन हायवे आणि दिस इज द प्लेस इज कॉल्ड विराज जंक्शन. ओके, आपण आता जिथे थांबलो होतो तिकडे आणि हे एंट्रन्स आहे मस्त. आता वाजलेले आहेत 10:40, 10:40. तर राईट हँड साईडला आहे ना मस्त इंडियाचा फ्लॅग दिसतो. आय डोंट नो गोप्रो कॅप्चर करतोय का साईडला, पण मस्त मोठाच्या मोठा एकदम आहे ना इंडियाचा फ्लॅग आहे. काय दिसतो यार, ब्युटिफुल, अमेझिंग. आणि आपण आता आलेलो आहे 331 किलोमीटर्स टोटल. बेळगावच्या इकडे आहोत आपण आता. आणि रोड्स ऑसम आहेत, ऑसम रोड्स आहेत आणि मजा येते ड्राईव्ह करायला. एकदम फ्रेश झालोय मी. इनफॅक्ट आता मला नाही वाटत मी थांबेल 2 तास तरी काय प्रॉब्लेम नाही. आत्ता 10:30 झाले म्हणजे 12:30-1 पर्यंत तरी काहीच प्रॉब्लेम वाटत नाही आहे. गुड मॉर्निंग. मला गाडी में चला रहा हूँ आणि आत्ता इथे बघितले तर वाजलेले आहेत 1:15. 1:15 झालेले आहेत आणि आत्ता टोटल किलोमीटर जे आपण केले आहेत ना ते 520 किलोमीटर्स आहे. ओके, आणि इथे अजून दाखवत आहे की स्टील 6 hours टू गो. 6 तास अजून आहे आणि 341 किलोमीटर्स. आणि इथे आहे ना मी आता या एरियामध्ये थांबलो आहे कारण इथे मला CCD पण दिसलं. इथे बाजूला CCD आहे आणि हा पेट्रोल पंप आहे. सो आणि वॉशरूम पण ओके आहे, नॉट बॅड. ओके, सो आम्ही जागा बघत होतो, आपल्याला जशी पाहिजे तशी नाही मिळते, बट हा मोठा परिसर आहे आणि इथे CCD आहे मागे. ही जे दिसतं ना हे CCD आहे ॲक्च्युली. सो वॉट वी आर प्लॅनिंग इज की आपण इथे 1 तास 1.5 तास थांबूयात आणि इथे CCD आहे. ओके, इकडे काय करूयात आपण सकाळी उठले की कॉफी पिऊ आणि इकडनं सुटूयात. ओके, आपण भेटूयात सकाळी. मी तुम्हाला अपडेट करतो. आता इथे गाडीमध्ये आपण जरासं अरेंजमेंट करून गाडीमध्ये 1 तासभर आम्ही इथेच झोपणार आहे. दिस इज द फर्स्ट टाईम वी आर डुईंग इट. लेट्स सी कसं वाटतंय. गुड मॉर्निंग. रात्री आम्ही अराऊंड 4 वाजता उठलो आणि मी परत एक अराऊंड 70 किलोमीटर्स गाडी चालवली आणि कारण मला झोपच येत नव्हती. स्वाती झोपली गाडीमध्ये आणि 70 किलोमीटर चालल्यानंतर आम्ही अजून एक ठिकाणी परत थांबलो कारण मग मला 5:30 वाजताच्या सुमारास थोडीशी गुंगी यायला लागली होती कारण तो वेळ डेंजर वेळ असतो तो. तिथे परत अराऊंड एक आपण तासभर मग मी झोपलो आणि आता निघालो आहे आणि इकडे सनराईज होतोय, दिसतोय का. आणि कुर्गच्या रोडला आपण ऑलरेडी लागलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 6:55 झालेले आहेत आणि वी हॅव कवर्ड 585 किलोमीटर. दिसला का ओपन रोड. आपण आता अजून एक वेगळ्या सिटीमध्ये आलो आहे कुठल्या तरी. अगेन ॲज युजल काही समजत नाही कुठली सिटी. गुगल बाबा पण काही सांगत नाही आहेत आणि सगळीकडे नावं जी आहेत ती सगळी WWF, सो काहीच कळत नाही आहे. पण आपण टोटल 778 किलोमीटर झालो आहे आपण. फायनली इकडे दिसतंय का आपलं डेस्टिनेशन दिसतंय. वी आर ऑलमोस्ट देअर. तिथे तो रेड फ्लॅग पण दिसतोय. जरा जास्तच जंगलामध्ये आहे हा. सो हे आपलं रिसॉर्ट. ओके, रिया कॉटेज. ओके, गाडी घेऊन आपण डायरेक्ट आतमध्ये चाललोय. ओके, तो इकडे हा कॉटेज आहे. ओके, आणि आपल्याला जी रूम मिळाली ना ती ही आहे. दिस इज द रूम. लवली वॉशरूम आहे आणि इट स्मेल्स गुड.
मोठं बाथरूम हाय ग, किती छान. मोठा किंग साईज बेड आहे आणि हा टी व्ही आहे, बसायला जागा आहे, इथे सेट आउट आहे, इथे बसायला जागा आहे. आणि इकडे नाईस. चलो मी आता थोडा वेळात मस्त फ्रेश होतो. आणि इथे जागा बघितली कसलं मस्त आहे. अरे 2 दिवस 3 दिवस आपण इथे धमाल करणार आहोत. आपण इथे सीट आउट आहे, इथे आपल्याला बेसिन पण दिलं आहे वॉश करायला. आणि इथे आपण हे ठेवू शकतो गॅस. हे पण जे कॉटेज आहे ना खूप सुंदर आहे. प्रीमियम कॉटेज नंबर 2 दरवाज्यावरती लिहिलं आहे तिथे. पण खूपच सुंदर कॉटेज आहे. आणि ह्याच्या बाहेरच हे कॉफीचे सीड्स दिसत आहेत, कॉफी प्लांट. हे आहेत कॉफी सीड्स. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू व्हेरी व्हेरी मच.